अवकाळीमुळे झालेल्या नुकसानासाठी मदत जाहीर. महसूल मंत्री बावनकुळेंच्या निर्णयानंतर पहिल्या टप्प्यात 53 कोटी 83 लाखांचं वितरण. नागपूर, अमरावती, पुणे, संभाजीनगर विभागांना मिळणार मदत. नारीशक्ती विधेयकामुळे देशाला नवी दिशा मिळणार. विधेयकाला राजकीय रंग देण्याची गरज नाही. सर्वांनी विधेयकाला पाठिंबा द्यावा, पंतप्रधान मोदींचं आवाहन. नारीशक्ती विधेयकामुळे दक्षिणेतील राज्यांना कोणतंही नुकसान होणार नाही. दक्षिणेतील खासदारांची संख्या 129 वरून 195 होईल. विरोधकांच्या आरोपांना अमित शहांचं जोरदार प्रत्युत्तर. खरातला मोठा राजकीय आश्रय होता. खरातवर गुन्हा दाखल करण्याचं धाडस कुणी करत नव्हतं. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे खळबळजनक विधान. तर शिर्डीतील गुन्ह्यामुळे प्रकरण बाहेर आल्याचा दावा. डीआयजी कराळे खरातसोबत मनी लॉन्ड्रिंग करतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा मोठा दावा. तर कराळे जिथे जातात तिथे बोगस कॉल सेंटर उभारलं जातं, याची चौकशी करण्याची मागणी. चांदिवलीतील ईव्हीएम तपासणीवरून वाद. एसओपीवर नसीम खान यांचा आक्षेप. 2 आठवड्यांत पुन्हा होणार तपासणी. भाजपच्या मिशन बंगालला सुरुवात. मुख्यमंत्री फडणवीस पश्चिम बंगालच्या प्रचारात उतरणार. फडणवीसांच्या उद्या पश्चिम बंगालमध्ये 4 प्रचार सभा. नांदेडच्या देगलूर नाका भागात पालिकेच्या खड्ड्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू प्रकरणी पालिकेकडून चौकशी समिती गठीत. 24 तासात अहवाल देण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. आणि पुण्यात लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या भव्य रुग्णालय प्रकल्पाचा कोनशिला समारंभ. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सरसंघचालक मोहन भागवतांची उपस्थिती. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक सविस्तर रिपोर्ट जो आहे तो पाहूयात. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक अत्याचार आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मोठी अपडेट समोर येते. आरोपी अहमद अयाननं मित्राच्या फ्लॅटवर नेऊन हे अत्याचार केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मित्राचा फ्लॅट बनला शोषणाचा अड्डा. आरोपीकडून मित्राला दिवसाचे 500 रुपये. पोलिसांकडून मित्राची चौकशी सुरू. आतापर्यंत 8 आरोपी अटकेत. अमरावतीच्या परतवाडा परिसरातील तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण करणे आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंगच्या उद्देशानं अश्लील व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचे धागेदोरे अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका रेसिडेन्सी पर्यंत पोहोचले आहेत. नुकत्याच झालेल्या पोलीस तपासातून याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मित्राचा फ्लॅट शोषणाचा अड्डा. आरोपी अहमद अयान पीडितांना त्याच्याच एका मित्राच्या फ्लॅटवर न्यायचा. त्यासाठी तो मित्राला दिवसाचे 500 रुपये द्यायचा. अमरावतीच्या कठोर नाका भागातील नामांकित रेसिडेन्सीमध्ये हा फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये त्यानं अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केले. त्याच्या या कृत्यात मित्राचाही सहभाग होता. धक्कादायक म्हणजे हा फ्लॅट त्या मित्राच्या नावावर देखील नाही. फ्लॅट आरोपीला देणाऱ्या मित्राची आता पोलिसांकडून चौकशी करण्यात येते. रूमच्या जे भाडेवर घेऊन राहणार माणूस आहे त्यांना आम्ही आरोपी म्हणून निष्पन्न करून त्यांना अटक केलेली आहे. सोबत जे रूमचे जे मालिक म्हणून ओनर म्हणून जे आहे त्यांची ह्या पूर्ण प्रकरणात काय रोल होती ती माहीत होता का की असा प्रकरण त्यांच्या मालकीची रूमवर होत आहे म्हणून ते आम्ही निष्पन्न करणार. आणि तसं काही निष्पन्न झाला आणि त्यांची काही चूक किंवा त्यांची गैरकृत्य सारखा काही सापडला तर त्यांच्यावर पण आम्ही कारवाई करणार. लैंगिक शोषणाचा अड्डा बनलेला हा फ्लॅट अंकुश खांडेकर या व्यक्तीच्या नावावर आहे.
या फ्लॅटमध्ये मुली आणल्या जात असल्याची तक्रार शेजारच्या रहिवाशांनी वारंवार खांडेकरांकडे केली होती. मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे या प्रकरणी खांडेकरांचीही चौकशी व्हावी अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे. अंकुश खांडेकर आहे, ते वलगावला राहतात. त्यांना मी 1 महिने 2 महिन्याच्या अगोदर ही कल्पना दिली होती. त्यांना मी सांगितलं, साहेब असं असं चालू आहे म्हटलं, येणं जाणं मुलांचा आम्हाला त्रास होत आहे. तो ते म्हणतो, ते मुला म्हणाले की तुम्हाला त्रास होत नाही का, तुम्ही माझ्या फ्लॅटवर लक्ष ठेवायला आहे. म्हटलं साहेब असं बरोबर नसते म्हटलं, तो एक काम करा म्हटलं, मी मुलांना काढा म्हटलं आणि फॅमिलीला रूम द्या. तुम्ही कोण म्हणणार आहे म्हणे मला. काही नाही, यांच्यावर सगळी सक्त ह्या फ्लॅट जे ओनर्स आहे, या फ्लॅटचे मालक, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याला शील ठोकून दिलं पाहिजे. आतापर्यंत तपासात पोलिसांनी 5 मोबाईल फोन, 18 अश्लील व्हिडिओ आणि 39 आक्षेपार्ह फोटो हस्तगत केलेत. तर मुख्य आरोपी अहमद अयानसह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य 4 संशयितांची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींचे धागेदोरे खूप खोलवर असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येते. या प्रकरणी तपासासाठी 45 सदस्यांची एसआयटी तयार करण्यात आली आहे. त्यात एकूण 11 अधिकारी आणि 30 कर्मचारी असून 2 महिला अधिकारी आणि 1 सायबर अधिकारी आणि दुसरे क्राईम अधिकारी असणार आहेत. परतवाड्यातील या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयासह राज्य अल्पसंख्याक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास योग्य पद्धतीने व्हावा यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या पथकानं परतवाडामध्ये जाऊन एसआयटी प्रमुख शुभम कुमार यांची भेट घेतली आहे. दरम्यान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणी खळबळजनक दावा केलाय. कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून पीडित मुली आरोपीच्या संपर्कात आल्याचं बोंडे यांनी म्हटलंय. माझी एसआयटीचे जे प्रमुख आहे डॉक्टर शिवकुमार यांना माझी विनंती आहे की जेवढे कोणते कोचिंग क्लासेस आहे त्या कोचिंग क्लासेसची सीसीटीव्ही फुटेज तपासा. त्यांच्या मालकांना निश्चितपणे चौकशीसाठी बोलवा, ताब्यात घ्या आणि कोणते कोणते ऍडमिशन घेतलेले आहे, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, कोणते कोणते ग्रुप बनवलेले आहे, कारण की या माध्यमातून या मुली संपर्कात आलेल्या आहेत. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली आहे. अशा प्रकारच्या त्रासाला बळी पडलेल्या तरुणींनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी असंही आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, अमरावती. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. तुर्भेतील मर्जिना मंडल हत्या प्रकरणाचा एपीएमसी पोलिसांनी उलगडा केलाय. आरोपी मोहम्मद अख्तरला थेट नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. 13 मार्चला धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेत झापा जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेण्यात आले. पैशांवरून झालेल्या वादातून ही हत्या केल्याचं तपासात समोर येतंय. त्या मार्जिना मंडल यांनी त्या 1-2 जणींना तिथे बोलवण्याचा प्रयत्न केला ज्या वेश्याव्यवसाय करतात, परंतु त्या तिथे आल्या नाहीत आणि त्यांनी मग त्याच्यामुळे त्याचा संताप अनावर झाला. त्यांनी त्या मार्जिना मंडल हिच्याकडे सुद्धा शरीर सुखाची मागणी केली. तिने त्याला नकार दिला आणि त्याच्यामुळे त्यावरून वादावादी झाली आणि यांनी रागाच्या भरामध्ये तिचा खून केलेला आहे. यानंतर बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी सुजय कदम यांची अखेर बदली करण्यात आली आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्या मागणीनंतर अवघ्या 15 दिवसांत ही कारवाई झाली आहे. कदम यांची कोल्हापुरातून शाहूवाडीत बदली करण्यात आली आहे. दरम्यान बदलीनंतरही त्यांनी काही फाईल्स क्लिअर केल्याचा आरोप होत असून या प्रकरणी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती आमदारांनी दिली आहे. यानंतर बातमी आहे सांगलीतून. सांगलीच्या पलूसमध्ये श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी उसळली असून मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालंय. ड्रोनमधून यात्रेचं भव्य दृश्य पाहायला मिळत असून पुढील काही दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार आहे.